नाश ज्याने विवेकाने विचाराने केला वा घट प्रत्यक्ष फुटला जाय. विवेकाच्या साह्याने ज्याचा हा सूक्ष्म देह याच ठिकाणी विलीन होऊन गेला, त्याला पुनश्च देह धारण करण्याचा प्रसंग नाही. हा निश्चय झाल्यानंतर काही काल त्याच्या प्रारब्धाने आयुष्याचा शिल्लक असेल तर तो जीवनमुक्ती भोगीत राहील आणि यथासमय विदेह मुक्तीला जाईल. पण असा ब्रह्मज्ञानी हा ताबडतोब मुक्त होतो. ताबडतोबच्या मुक्तीला सद्योमुक्ती असं नाव आहे. ते सगळे सद्योमुक्तीला प्राप्त होतात. याप्रमाणे 4थ्या अध्यायाची परिसमाप्ती होते आहे. आपण 5व्या अध्यायाचा थोडासा विचार करतो आहोत. 24 खंडामध्ये बराच मोठा असा 5वा अध्याय आपल्या समोर आहे. आणि या ठिकाणी पंचाग्नी विद्या हा एक महत्वाचा विषय आपल्या समोर प्रतिपादित झालेला आहे. ती पंचाग्नी विद्या, अन्य विद्या काही, या सर्वांचा विचार केलेला आहे. प्राणाची महती याच्यात सांगितली आहे. प्राणी मात्राचं जे अन्न आहे ते प्राणाचं अन्न आहे असा एक विषय इथे सुचवला आहे. आचार्यांचं एका स्तोत्रात आचार्य म्हणतात, नाहम प्राणः क्षुत् पिपासे कुतो मे. मी प्राणच नाही तर मला भूक तहान कशाची असणार. म्हणजे भूक तहान ह्या भावना प्राणाला होतात, ह्या जड शरीराला होत नाहीत, त्या प्राणाला होतात. आणि प्राणाला झालेल्या भावनांची पूर्ती होते. प्राण ते अन्न स्वीकारतात आणि त्याचा रस ह्या जडाला आवश्यक त्या प्रमाणात पोहोचवण्याची इथे यंत्रणा व्यवस्थितपणे आहे. भूक तहान कळते ज्यांना, त्यांना अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. नाहम प्राणः क्षुत् पिपासे कुतो मे. मी प्राणच नाही तर मला भूक तहान कुठली आणि म्हणून अन्न पाणी कशाचं आलंय. ज्यांना मी प्राण आहे असं वाटतंय त्यांना याची गरज आहे आणि म्हणून आपण जे अन्न खातो ते खरं म्हणजे प्राणाचं अन्न आहे असा विषय इथे सांगितलेला आहे. या स्तोत्राचा एक मुद्दा मघाशी निघाला होता. नाहन देहा जन्म मृत्यू कुतो मे. स्तोत्रात्मक विषय आहे. मी देहच नाही तर जन्मणार कुठून आणि जन्मणारच नाही तर मरणार कुठून. प्राणच नाही तर भूक कशाची लागणार, तहान कशाची लागणार आणि मला अन्न पाण्याची गरजही कशी असणार. अशा अर्थाने स्तोत्र आहे. तो विषय या उपनिषदातूनच आचार्यांनी स्वीकारून स्तोत्र तयार केलेला असावं. याप्रमाणे प्राणाला या अन्नाची गरज आहे असा विचार आहे. आपण जेव्हा अन्न खातो त्यावेळेला आपल्याला अन्न भक्षणाची म्हणजे भोजनाची जी एकूण क्रिया आहे, जो कार्यक्रम आहे भोजनाचा, ते आपण घास खायला सुरुवात करतो त्याच्या पूर्वी प्राणाहुती म्हणून एक संकल्पना आहे. लहान लहान 5 घास प्रथम खायचे असतात. तेही खाण्याच्या पूर्वी एखाद्या मंत्राच्या उच्चारासह त्या अन्नाभोवती पाणी फिरवायचंय, प्रोक्षण करावं लागतं. त्याच्याशिवाय अन्न खाऊ नये. आधी प्राणाहुती आहे. 5 लहान लहान घास खाल्ले असता प्राणांची भूक शमून जाते. आता उरलेलं अन्न फारसं आवश्यक नसलेलं आहे म्हणून पुष्कळ प्रकारचे त्रास आपल्याला निर्माण होतात. प्राणाहुती या जडाला आणखीन थोड्याशा रसाची गरज आहे असं आपण सवयीने ठरवून घेतलेलं आहे. म्हणून मग पुष्कळ ताटभर अन्न आपल्याला खावं लागतं. ते खाण्यामध्ये प्रमाणाची वाढणारे करवून देतात आग्रह करून. तो माझा मोठा एक हास्य विनोद म्हणून बोलायचा विषय नाही. मला दुसरी गोष्ट सांगायची आहे. पाण्याने प्रोक्षण करावं लागतं आणि पाण्याला प्राणाचं वस्त्र म्हणून शास्त्राने म्हटलेलं आहे. हे उपनिषद पाण्याला अन्नाचं वस्त्र म्हणून सांगताय. प्रथम पाणी प्रोक्षण त्या अन्नावर करणे आहे. दुसरं थोडं थोडं पाणी हातावर घेऊन ते प्राशन करणे आहे.
त्या 5 आहुत्या प्राणांना देणे, थोडंसं पाणी प्राशन करणे, हे सुरुवातीला करायचं. भोजन संपल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी हातावर घेऊन प्राशन करायचं. या दोन्हीला आपोषण असं नाव आहे. हे प्रारंभी आणि शेवटी भोजनपूर्व आणि भोजनोत्तर करणे आवश्यक बाब आहे. हे वस्त्र आहे प्राणाचं, आणि प्राणाचं वस्त्र आहे म्हणून ते प्राणांना भोजन प्रसंगी नेसवलं पाहिजे. नाहीतर प्राण नग्न राहतो. नग्न याचा अर्थ स्वैर असा होतो. त्यांनी म्हणजे कमरेचं सोडून दिलंय याचा अर्थ त्याला आता मर्यादा उरली नाही, असा अमर्याद वागणारा तो आहे. तो आता स्वैर झालेला आहे. धर्माचं उल्लंघन करण्याची त्याची मनोवृत्ती तयार झाली आहे. असा जो स्वैराचारी आहे तो ना प्रपंच करू शकत, ना परमार्थाला योग्य होत. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही, असं माऊली म्हणते. ज्यांनी वस्त्र सोडून दिलेलं आहे असा नग्न झालेला हा स्वैराचारी हा कोणत्याच कामाचा नाही. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणावे, आणि करीती जे न करावे वेदू म्हणे, माऊलीची ओवी आहे. असे झालेले जे स्वैर त्यांना नीतीचं वस्त्र आठवत नाही. नीतीचं वस्त्र त्यांनी फेडून टाकलंय. त्याचा परिणाम म्हणून पुढे जी अधोगती होणार आहे त्याच्याबद्दल यांना लाज वाटेनाशी झाली आहे. आणि असे निर्लज्ज झाले असताना, अमर्याद वर्तणुकीचे झाले असताना, वेदांनी ज्याला निषिद्ध म्हटलं आहे ते अगदी धडाडीने करू शकतात. वेदू ज्याला न करावं म्हणतो ते करीती, जे न करावे वेदू म्हणे. माऊलीची ओवी अगदी याच अर्थाची आहे. वस्त्र प्राण मघाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या जवळची संपूर्ण क्रियाशक्ती ही प्राणात आहे. आणि प्राण संतुलित नसेल, तो मर्यादेत नसेल, तर ती क्रियाशक्ती, तो ज्याचा प्राण आहे त्याला उन्मत्त केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या प्राणाला भोजन प्रसंगी, भोजन त्याचाच विषय असल्यामुळे भोजन प्रसंगी त्याला स्वैर नाही अशा पद्धतीत ठेवावं आणि अन्न खावं, असा याचा उपदेश आहे. आणि कशाला पाणी द्यायचं आणि कशाला पाणी फिरवायचं, कशाला प्राणाहुती पाहिजे नाही, मग कशाला तुम्हाला ऐहिक धड पाहिजे, मग कशाला तुम्हाला परत्र चांगलं पाहिजे, हा त्याच्या पुढचा प्रश्न सहजच उद्भवतो आहे. आणि याप्रमाणे खाण्याचे फार नियम आहे, फार बारकावे आहेत. आपण मला म्हणाल की मी फारच नियमावली सांगण्यात कठोर आहे, मी फक्त हा अध्याय सांगते आहे, मी काहीच सांगत नाही. अध्याय काय म्हणतो एवढं निरूपण करणे, तेवढ्या पुरतंच आपण मला इथे समोर बसवलेलं आहे. मी याच्या बाहेरचं काहीही बोलत नाही. पुढील अधोगतीची लाज नेणवे. आज बहुतांश लोक अमर्याद वागू शकतायत, याचं कारण भोजन विधी त्यांचा चुकलेला आहे. यादृशी भक्षयेद अन्नम जायते तादृशी प्रजा. जसं अन्न खावं तशी प्रजा निर्माण होते. आणि म्हणून आपण खाल्लेल्या अन्नाचा जो स्वभाव होता, ते खाताना आपल्या क्रियाशक्तीचा जो धर्म झाला होता, त्याप्रमाणे आपली प्रजा आहे. आता पोरं आपलं ऐकत नाही हे म्हणण्याचा अधिकार आई बापाला राहत नाही. तो अधिकार ज्यांना अबाधित ठेवायचा आहे त्यांनी स्वतःचं भोजन दुरुस्त करावं, असा हा संदेश आहे ह्या अध्यायामधला. 5व्या अध्यायामध्ये आपण बोलतोय प्राणांचं वस्त्र कोणतं आहे, तर जल हे प्राणांसाठी वस्त्र आहे. ते प्राण मर्यादित असावे. आणि मग उगीच एखाद्या ध्यान केंद्रात जायचं, घरकाभर दीर्घ श्वास घ्या आणि कमी श्वास घ्या, या खेळात काही अर्थ नाही. ते नुसते लहान पोरांना, अडाणी पोरांना आपलं खेळायला लावण्यासारखा प्रकार आहे. प्राणायामाचा विषय तो योगाभ्यास वेगळाच आहे. प्राण संतुलित ठेवणे प्रापंचिकाला अत्यंत सोपं आहे. भोजन दुरुस्त ठेवणे एवढ्याने याचे प्राण संतुलित राहतात.
गृहस्थांच्या वर श्रुतीने अत्यंत कृपा केलेली आहे, पण आपल्याला ती कृपाच नकोशी झाल्यासारखं आहे. आता काही कोणत्या केंद्रात जाऊन आपण करावं, माझं त्याला हरकत नाही. मुद्दा सांगते, जिथे मूळ आहे तिथे दुरुस्ती द्यावी, म्हणजे पुढील वृक्ष चांगला येईल याची काही शंका नको. याप्रमाणे नियमाने चालणारा होतो, नीतिमान होतो, असं ही श्रुती आपल्या पुढे सूचित करून जाते. प्राणदर्शनाचं अत्यंत महत्व आहे. सत्यकाम जाबालाने स्वतःचा गोश्रुती नावाचा जो शिष्य होता त्याला हे प्राणदर्शन घडवलं, आणि ह्या प्राणदर्शनाचा विचार करून त्यांचा तो गोश्रुती नावाचा शिष्य हा एक विद्वान असा ब्राह्मण त्या श्रवणाने झालेला आहे. त्याला केवढं मोठं फळ मिळतं. प्राणदर्शन या विद्येचं जे फल आहे ते केवढं आहे. तर गुरुदेव असं बोलले, एखादं वाळलेल्या झाडाचं खोड जर कुठेतरी मैदानात उभं असेल आणि हे प्राणदर्शन विद्या अशी भराभरा त्या खोडाजवळ उभं राहून जर म्हटली तर त्या खोडाला पानं फुलं फुटतील. एवढी प्रभावी ही प्राणदर्शन विद्या आहे. म्हणजे निर्जीवाला सजीव करून सोडणारी आहे. या प्रकारची आपण सध्या जे मृत अनुभव घेणारे आहे, मर्त्य भावात मृत्यूलोकी असणारे आपण आहोत, हे आपण ह्या दर्शन विद्येच्या द्वारा अमृतत्वाला प्राप्त होऊ असा प्राणदर्शन विद्येचा संदेश आहे. तो गोश्रुतीला सत्यकाम जाबालाने सांगितलेला आहे. यापुढे राजा जैवली आणि जरा थोडा वेळ ह्या मुलांना कोणीतरी सांगता का? माझंच मला ऐकू आलं म्हणजे जरा सांगताना बरं वाटतं, ते मला ते ऐकू येतंय. तर राजा जैवली आणि श्वेतकेतूचा पिता आरुणी ऋषी किंवा उद्दालक ऋषी त्यांना म्हणतात, जे आपण 6व्या अध्यायामध्ये त्यांची भेट घ्यायला जाणार आहोत, ते आरुणी यांचा संवाद असणारा एक प्रसंग या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये कथा बरीच मोठी आहे. मी थोडक्यात सूचना करते त्या कथेची. 5 प्रश्न श्वेतकेतूला विचारले गेले राजा जैवलीकडून, आणि श्वेतकेतूला असं राजा जैवलीने विचारलं की बेटा तू शिकलायस का रे? तो म्हणाला हो. कोणत्या कुलात शिक्षण घेतलं? माझ्या पित्याच्याच पाशी घेतलं. मग तू जर आता शिक्षित आहेस तर माझ्या 5 प्रश्नांची उत्तरे दे. 5 प्रश्न मोठे छान आहे, तेवढे मी वाचूनच दाखवते, आपल्या समोर आहेत ते. या लोकातून मरून जाणाऱ्या प्रजा कोठे जातात? जे प्राणी इथे मृत्यू पावतात ते मृत्यूनंतर कुठे जातात? साधारण कठोपनिषदातल्या प्रश्नाशी सदृश प्रश्न आहे. त्या इथून गेलेल्या प्रजा म्हणजे प्राणी भूते ही पुन्हा परत कशा येतात? म्हणजे पुनर्जन्म होतो मृत झालेल्यांचा. जातस्य ही ध्रुव मृत्यू हो ध्रुवं जन्म मृतस्य च. ते पुन्हा जन्मतात. ते पुन्हा कसे येतात इथे जन्माला? हा दुसरा प्रश्न आहे. देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग हे काही अंतरापर्यंत एकाच मुक्कामाला जातात, पण तिथून त्यांचे 2 फाटे होतात. ते भेद त्यांचे कसे होतात, कुठे होतात, कशामुळे होतात? परस्पराहून हे 2 मार्ग भिन्न कशा ठिकाणी आहेत? हा पुढचा प्रश्न आहे. इतके लोक मरतात आणि हे मेलेले सगळे पितृलोकी जातात. पितृयान मार्गाने कदाचित स्वर्गात जातील, पण पितृलोकी जातात. जे ब्रह्मविद्या संपन्न झालेले ज्ञानी नाहीत असे सगळे प्राणी मृत्यू पावल्यानंतर त्यांना प्रथम पितृलोकी जावं लागतं. मी की नाही अध्यारोपात बोलते आहे आणि परमपूज्य काका अपवादात बोलतात. एवढ्या फरकाने 2 व्याख्यानाचा फरक आपल्याला जाणवेल.
ही संपूर्ण सृष्टी सत्य आहे. जन्म मृत्यू सत्य आहे. भूक तहान सत्य आहे. पुनर्जन्म जन्म सत्य आहे. मृत्यू सत्य आहे. अशाच भूमिकेमध्ये हे प्रतिपादन सुरू आहे. याहून वेगळं कोणी जेव्हा बोलेल तेव्हा त्याचं क्षेत्र अपवादाचं सुरू झालेलं आहे असं लक्षात घ्यायचं. आता अध्यारोपात सुरू आहे म्हणून इथे आपण सगळेजण खरे आहो. माझं खरं प्रवचन सुरू आहे आणि आपण त्याचे खरे श्रोते माझ्या समोर आहात. अध्यारोपामध्ये आपलं चालू आहे सगळं. मेलेल्या सगळ्याच जीवांना पितृलोकी गमन, तिथे त्यांनी पोहोचणे हे आवश्यक आहे. तिथे जे जे पोहोचले त्यांना पुनर्जन्माची व्यवस्था मिळते आणि जे पितृलोकी पोहोचलेले नाहीत त्यांना पुनर्जन्माची व्यवस्था होत नाही. मग व्यवस्था होत नाही तर ते काय करतात, कुठे जातात? ते अंतरिक्षात लोंबकळत राहतात. आणि अंतरिक्षात लोंबकळत राहणं, कुठेही लोंबकळत राहणं फार वाईट आहे. आता या खुर्चीची उंची जरा माझ्या बेताची आहे. ज्यांनी ठेवली त्यांनी विचारपूर्वक ठेवली आहे. ही जर याहून अधिक उंच असली ना तर माझे पाय लोंबकळत राहते आणि लोंबकळत राहिलेल्या पायाने मला फार त्रास सुरू होतो. असं सगळ्यांचा अनुभव आहे. कुठेही लोंबकळत राहणे बरं नाही. या थडीला वा त्या थडीला, जमिनीवर तर जमिनीवर, स्वर्गात तर स्वर्गात, ब्रह्मलोकात तर ब्रह्मलोकात, कुठेतरी अवस्थिती असावी. पण अविवेकी संपूर्ण प्रजा ही काही मुक्त होत नाही. यांना पुनर्जन्म असतात. पुनर्जन्माची व्यवस्था पितृलोकी पोहोचल्याशिवाय होत नाही. अत्यंत दुष्ट कर्म करणारा जीव पितृलोकी सहजासहजी जात नाही. त्याला पितृलोकी पोहोचणं इतकंही पुण्य नसतं. आणि पितृलोकी पोहोचण्याचं पुण्य नसतंय आणि म्हणून त्याच्यासाठी श्राद्ध करावं लागतं. त्याच्यासाठी 10वा दिवस, 9वा दिवस, 12वा दिवस, 13वा दिवस, 15वा दिवस, मासिक श्राद्ध, 6 माही श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, दरवर्षी श्राद्ध, हे सगळं त्याच्यासाठी करणे आहे. म्हणजे काय होतं, तो जो कुठे लोंबकळत असेल आपल्याला दिसत नाही, पण जर लोंबकळत असेल तर त्याला उद्देशून केलेल्या त्या सत्कर्माचा परिणाम म्हणून हे पुण्य त्याच्या प्रत पोहोचतं. एखाद्या मनुष्याच्या प्रवासामध्ये त्याची जर पर्स हरवली, पुढचं तिकीट काढायला पुढे जायला सोय नाही, मागे यावं तर मागचं तिकीट काढायला सोय नाही, म्हणजे तो लागला ना लोंबकळत. असा जो लोंबकळत राहणारा प्रवासी आहे त्याला मग त्याचे घरचे लोकांना कळलं की हा काही पोहोचला नाही मुक्कामी, त्याच मुक्कामी पोहोचला नाही तर परत कसा येते. आणि म्हणून मग त्याचे जे आप्तजन असतात, स्नेही असतात, मित्र असतात, हे लोक त्याला पैसा पाठवतात, मनी ऑर्डरी करतात. दुसऱ्या कोणाला तरी सांगतात आपल्या तिथल्या मित्राला की त्याला 50 रुपये दे. म्हणजे दुसऱ्याने दिलेला पैसा जरी त्याला मिळाला त्याचा नसताना, तरी त्याही पैशाने तो या ना त्या गावाला पोहोचू शकतो. आणि म्हणून त्या मेलेल्यासाठी आपण सत्कर्म करून तो कसा मुक्त होणार आहे याचं हे उत्तर आहे. माझ्याजवळ पैसे नसले तरी तुम्ही दिलेल्या पैशाने मी प्रवास करू शकते. याप्रमाणे लोंबकळत जो कुठे असेल तो जीव, तर ह्या सत्कर्माद्वारे जे पुण्य निर्माण होईल तेवढं पुण्य त्याला मिळेल. तेवढ्या पुण्याने तो पितृलोकी पोहोचेल. कदाचित आपण यावर्षी केलेल्या श्राद्धाने त्याला मिळालेलं पुण्य पुरेसं नसेल तर तो एक टप्पा कुठेतरी आणखी पुढे जाईल आणि पुन्हा तसाच राहील. तो कधी पितृलोकी पोहोचतो याचा हिशेब आपल्या जवळ नाही. गहना कर्मणो गती. आणि म्हणून कृतज्ञतेचा भाव धरून त्याच्या वंशामधल्या लोकांनी त्याचं दरवर्षी श्राद्ध करावं. जो ब्रह्मनिष्ठ आहे हे आजच कळलंय त्याच्यासाठी हे विधी नाही. केल्याने काही बिघडत नाही, न केल्यानेही बिघडत नाही, त्याच्यासाठी हा विधी नाही. पण आपल्यासारखे जे निव्वळ प्रापंचिक असतात ते लोंबकळत राहू नये.
पुनर्जन्म मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ती कशासाठी व्हावी? याच्यात ईश्वराचा दयाभाव आहे. जेव्हा जेव्हा लवकर लवकर पुनर्जन्म मिळतील तितके तितके तो संचितातली कर्मे लवकर भोगून पार करील. आणि याप्रमाणे कर्मभोग त्याचे लवकर संपवून कर्मक्षय झालेला हा मुक्त होण्यास योग्य होईल. ही ईश्वराची दया आहे. म्हणून अविवेकी जन पितृलोकी पोहोचवले गेले पाहिजे, असा हा मुद्दा आहे. या प्रश्नांमध्ये याचा भाव उत्पन्न झाला म्हणून मी थोडासा खुलासा केला. याप्रमाणे हे सगळे पितृलोकी इतके गेले, तर हे पितृलोकी जे इतके जाऊन पोहोचले त्याने पितृलोक भरून गेला पाहिजे ना. इतक्या काळापासून हे सगळे मरतायत, अजून नाही का तिथे भरलं? ते तिथे अजून जागा आहेत का? आता आपण इथे पाहतो 2 दिवसापासून इथे माणसं येत आहेत. ही खोली भरली, आता त्या खोलीत जा. ती खोली भरली, तिकडे जा. आता तिथे खोलीत जागाच नाही, मग इकडे या. ह्या खोल्या कशा भरतात? असं पितृलोक भरत नाही का? त्याचं उत्तर फार सोपं आहे. प्रत्येक प्रापंचिक काही ना काही पुण्य जोडीतच असतो आपल्या रोजच्या व्यवहारात. तेवढं पुण्य त्याला पितृलोकी न्यायला पुरेसा असतो. आणि म्हणून ज्यांचं ते पुरेसं आहे ते भराभर रजिस्टर पाहतो पितृलोकाचा. जो अधिकारी आहे, जो सुपर पितृ आहे, त्याला आर्यमा नाव आहे. त्या आर्यमाच्या हाती ही सगळी व्यवस्था आहे. त्यांना तो भराभर पाठवून देतो. फार दिवस तिथे ठेवीत नाही. फुकटाचं तिथे खाऊ घालणं परवडत नाही. म्हणून तिथून हे यांचं पुनरावर्तन भराभर होत राहतं. याची काळजी आपल्याला करण्याचं कारण नाही, असं जैवलीने सांगितलं आहे. याची व्यवस्था उत्तम लागलेली आहे आणि म्हणून तो लोक काही भरून जात नाही. फार क्षुद्र जीव असतात. त्या क्षुद्र जीवांना पितृलोकी जायची गरज नाही. इथल्या इथेच ते एका योनीतून दुसऱ्या योनीत प्रविष्ट होण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून पितृलोक भरून जाण्याची भीती आपण पाळण्याची गरज नाही. आणि शेवटचा प्रश्न जो आहे की 5व्या आहुतीत आप म्हणजे जल हे पुरुष संज्ञेस कसं प्राप्त होतं. आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी पंचाग्नी विद्येचा उपदेश आहे. मुद्दा चालला होता, श्वेतकेतूला हे प्रश्न विचारले, उत्तर त्याला देता आले नाहीत. तो पित्यापाशी आला, बाबा तुम्ही मला सगळं शिकवलं नाही. शिकवलं रे बेटा, शिकवलं. नाही शिकवलं. काय नाही शिकवलं? हे 5 प्रश्न आहेत की याची उत्तरे मला येत नाही. आणि पित्याने असं म्हटलं की या 5 प्रश्नांची मी कल्पनाही केली नव्हती. आणि प्रश्नाचीच कल्पना नव्हती तर उत्तराची कुठून असणार सूचना? म्हणून याचे उत्तर मलाही येत नाही. चल माझ्या बरोबर. उद्दालक ऋषी त्या जैवली राजाकडे आले. तिथे येऊन पोहोचले. उद्दालक ऋषी ब्राह्मण आहेत, जैवली राजा क्षत्रिय आहे. ह्या विद्येचं, ह्या प्रश्नांचं उत्तर देणारी जी विद्या ती उद्दालकांच्या जवळ नाही. आणि उद्दालकाला ही विद्या प्राप्त होईपर्यंत ही संपूर्ण ब्रह्मविद्या क्षत्रिय कुलामध्ये होती. ती तिचे रक्षक होते. त्यांनी विद्या अबाधित टिकवली होती. आता ही विद्या त्या जैवलीकडून उद्दालकाकडे संक्रमित होणार आहे. आणि तोच प्रसंग आहे की ब्रह्मविद्या ब्राह्मण वर्णात येऊन पोहोचली आणि तिथून ब्राह्मणांकडून विद्या संप्रदाय सुरू झाला. जैवलीला कानकोंड व्हायला लागलं की मी क्षत्रिय वर्णाचा, दुसऱ्या वर्णाचा, पहिल्या वर्णाच्या या पृच्छकाला विद्या कशी शिकवू? ब्राह्मणाने तरी आपल्या कनिष्ठापासून विद्या स्वीकारावी का? हा त्या काळात उद्भवलेला प्रश्न आहे. कारण याच्या पूर्वी असं घडलं नव्हतं. जे घडलेलं नसतंय त्याचं कोणतं सोल्युशन तेव्हा नसतंय. आणि विद्येचा लोप होऊ नये, ग्राहक शिष्य उपस्थित असताना त्याला कोणी विद्या कोणाला द्यावी
याचा विधिनिषेध न पाळताना त्या ब्राह्मणाने क्षत्रियापासून विद्या घ्यावी, ती वैश्याकडे असेल तर वैश्यापासूनही घ्यावी. शूद्राजवळ विद्येचा अभाव आहे किंवा विद्या दानाचा त्याला अधिकार पोहोचत नाही, तो देऊ शकत नाही. सगळी माणसे प्रवचन करू शकत नाही हे माहित आहे ना. त्यांना स्वतःला येत असलं ना तरी ते सगळे लोक प्रवक्ते नसतात. आणि याप्रमाणे श्रोत्रियत्व जिथे प्रकट होतं त्याच ठिकाणी विद्यादान हा प्रसंग संभवतो. याप्रमाणे तो शूद्र वर्णाशी संभवत नाही. म्हणून द्विजाती, दोन जन्म ज्यांचे होतात असे जे त्रैवर्णिक, त्यांनी एकमेकापासून विद्येचं दान प्रदान करण्याला कुठली हरकत नाही. पण उच्च वर्णामध्ये आपल्याहून उत्कृष्टाच्या ठिकाणी ती असताना ती खालच्याकडून घेऊ नये असा सर्वसाधारण नियम होतो. याचं उल्लंघन सहसा होऊ नये. मुद्दा आहे, जैवलीला काणकोंड वाटायला लागलं. उद्दालकांनी सांगितलं, आमच्यापाशी विद्याच नाही आणि प्राप्त करायची असेल तर तुमच्याशिवाय दुसरं त्याचं काही माध्यम नाही. आता जैवली गुरुपदावर आहेत, उद्दालक शिष्यभावात आहेत. जैवलीने उद्दालकासारख्याही ऋषीला सांगितलं, वर्षभर ब्रह्मचर्य वास करून माझ्या इथे राहा. ब्रह्मविद्येचा अधिकारी व्हायचा असेल तर ब्रह्मचर्याची उपासना ही स्पष्टपणे झालेली पाहिजे, याच्याशिवाय ती लाभत नाही. मी हे जेवढे मुद्दे सांगते हे उपनिषद आहे, अबाधित विद्या आहे. यात अन्यथा कोणत्याही काली होत नाही. ज्याला ब्रह्मविद्या पाहिजे आहे त्यांनी हे सगळे बारकावे नोंदून ठेवावे आणि जिथे आपली त्रुटी असेल ही भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. या जन्मी नव्हे, पुढील जन्मी कधीतरी त्रुटी पूर्ण होतील आणि तोच ब्रह्मविद्येचा अधिकारी. एवढ्या महान तपस्याला ब्रह्मविद्या देण्यापूर्वी राजा जैवली म्हणतो, ब्रह्मचर्य धारण करून वर्षभर इथे वास कर. 1 वर्ष पूर्ण झालं आणि उद्दालकांनी या 5 प्रश्नांची उत्तरे दिली. 5 अग्नी आहेत, त्यांचे 5 आहुत्या आहेत. त्याचं स्पष्टीकरण ह्या पुस्तिकेमध्ये लिहिलेलं आहे. आपण वाचलं तर ते समजायला सोपं जाईल. मुख्य आहुती आपाची आहे. पहिली आहुती पहिल्या अग्नीमध्ये आणि स्त्री शरीर हे 5वा अग्निरूप आहे. 5 अग्नी कल्पिले ते आप तिथपर्यंत संक्रमित होतं आणि स्त्री उदरामध्ये यथासमय पुरुष शरीर निर्माण होतं. असा संपूर्ण तो इतिहास जो आहे, इतिहास नव्हे, ही जी प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे, पुरुष शरीर निर्माण होण्याची व प्राणी शरीर होण्याची, ही संपूर्ण आख्यायिका इथे सांगितली गेली. हा सर्व अध्यारोप सुरू आहे हे उद्दालक ऋषीला स्पष्टपणे माहिती आहे. ते विद्वानच होते आणि या संपूर्ण विद्येला ग्रहण करून उद्दालक ऋषी सर्व विद्या संपन्न झाले. यथासमय गुरुदेवांना वंदन करून उद्दालक ऋषी निघून गेले आहेत तिथून आणि तिथून पुढे ते सर्व विद्या संपन्न झालेल्या भूमिकेत पोहोचल्यावर ते श्वेतकेतूचे गुरु होऊ शकले आहेत. आणि तोच विषय पुढच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला तो गुरु शिष्य संवाद ऐकायचा आहे. हे 5 अग्नी, त्यांच्या 5 आहुत्या इत्यादी विषय आहे. निर्गुण ब्रह्मोपासक जे ब्रह्मनिष्ठ ब्रह्मसंस्थ आहेत हे सद्योमुक्तीला जातात. बाकीचे हे ब्रह्मलोकाला जातात. ब्रह्मलोकी जाण्याचा जो मार्ग त्याला उत्तर मार्ग, उत्तरायण मार्ग, शुक्ल मार्ग, अर्चिरा मार्ग असं नाव आहे. सगुणोपासक जे स्वर्गाला जातात त्यांच्या मार्गाचं नाव पितृयाण मार्ग, दक्षिण मार्ग, दक्षिणायन मार्ग, धूम मार्ग किंवा धूम्र मार्ग असं नाव आहे. त्या 2 मार्गाचं वर्णन मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं बघायचं आहे. या 5व्या अध्यायातच ते दिलेले आहे. ज्या अर्थी मार्ग आहे त्या अर्थी चाल आहे.
ज्या अर्थी चाल आहेत तेव्हा चालीमध्ये टप्पे आहेत, मुक्काम आहेत आणि एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाणे आहे आणि म्हणून गती आहे. जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा गती संभवते. स्थलांतर होत नाही त्यालाही गती मानतात, पण ती शून्य गती आहे, आपल्याला तो विचार नको. आणि मला आता ते नक्की संख्या काही आठवत नाही, माझ्या स्मरणशक्तीला आपण क्षमा करा, पण मी मुद्दा सांगते आहे, या मृत्यू लोकापासून यमलोकाचं अंतर नोंदलेलं आहे, पितृलोकाचं अंतरही नोंदलेलं आहे, स्वर्गाचं अंतर मोजलेलं आहे आणि तिथे पोहोचायला किती किती काळ लागतो तोही पण सांगितला आहे. जीव यमलोकी पोहोचण्यासाठी वा पितृलोकी पोहोचण्यासाठी तिथे तिथे पोहोचण्याला जर कोणताही प्रतिबंध नसेल तर जीवाचं त्या स्थानापर्यंतचं गमन हे विद्युत लहरीच्या वेगाने होतं, एवढं मी निश्चित सांगतो. पण ते अंतर किती आहे त्यावर काळ अवलंबून असणार आहे, तेवढ्या दोन संख्या मला आता सांगता येणार नाही. पण गमनाचा जो वेग आहे, प्रतिबंध शून्य जर गती प्राप्त झाली असेल स्थानांतराची, तर ती विद्युत लहरीची गती आहे आणि या गतीने जीव यमलोकी वा नरकलोकी वा पितृलोकी वा स्वर्गलोकी पोहोचत असतो. हे गतीचे विषय. मोक्ष इथल्या इथेच असतो आणि म्हणून तो गतीचा विषय नाही, तिथे कुठे जाणे नाही. मोक्षस्य वासो नैवास्ति न ग्रामांतरमेव वा अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृतः. ग्रामांतर नाहीये मोक्ष म्हणजे, तो इथल्या इथेच असतो. काही होणे नाही, काही न होणे पण नाही, काही झालेलं नाही म्हणून झालेलं नाहीसं होणे काही नाही. आणि याप्रमाणे सगळं इथल्या इथेच फक्त हृदयातील अज्ञान ग्रंथी तुटून जाणे. हृद्यते भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. श्रुती बोलते आहे इथल्या इथेच तो मोक्ष आहे. म्हणून तेवढा मोक्ष गतीचा विषय नाही, बाकी गतीचे विषय आहे. मार्ग सांगितला, मार्गाला नाव आहे. हा पुणे सातारा मार्ग, हा पुणे कोल्हापूर मार्ग, हा पुणे मुंबई मार्ग, हा पुणे अमरावती मार्ग, असे जसे मार्गांचे नाव काहीतरी देतो, हे गावांच्या नावासह नाव देणे एक रीत आहे. आणि या मार्गाला पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग म्हणतात, ह्या मार्गाला महात्मा गांधी मार्ग म्हणतात. महात्मा गांधी मार्ग शब्द फारसा परिचित नाही, MG रोड जास्त समजतो. या मार्गाचं नाव MG रोड आहे, हरकत नाही. काहीतरी नाव आपण जसे मार्गांना देतो, आणि हे नाव कशावरून देतात? त्या मार्गाच्या भोवती वस्तीमध्ये एखादा महापुरुष झालेला असतो, महापुरुष त्या रस्त्याने गेलेला असतो, तेवढं एक निमित्त धरून मार्गांना नाव मिळतात. तसा हा देवयान मार्ग, हा अर्चिरा मार्ग, या मार्गावरच्या टप्प्यांचं जे स्वरूप आहे त्यावरून प्राप्त झाले. अर्चिरा मार्ग, अर्ची शब्दाचा अर्थ ज्योत असा आहे. अर्चिरा मार्ग म्हणजे प्रकाशित मार्ग. ह्या मार्गावर दिवे लागलेले आहेत, उजेडच उजेड आहे, म्हणून हा अर्चिरा मार्ग आहे. तिथल्या प्रत्येक टप्प्याचं जे वर्णन आहे ते प्रकाशित अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि म्हणून ते मार्ग आपण पाहू कसे कसे पोहोचतायत ते. उत्तरायण मार्ग पृष्ठ 22 वर आपल्या समोर लिहिलेला आहे या ठिकाणी. हा उपासक तपस्वी म्हणजे सगुणोपासक असा जो तपस्वी, त्याचा या देहपातानंतर पहिल्या प्रथम अर्चिराभिमानी ज्योतीची म्हणजे प्रकाशाची जी अभिमानी देवता आहे त्या लोकापर्यंत जाता येतं. तिथे गेल्यानंतर दिवसाचा जो स्वामी आहे देवता, त्या देवतेची याची भेट होते पुढील मार्गक्रमणानंतर. त्यानंतर शुक्ल पक्षाची अभिमानी देवता, तिच्या लोकापर्यंत पोहोचता येतो. त्यानंतर उत्तरायणाचे जे 6 महिने आहेत तिथपर्यंतची देवता त्याला पोहोचवते.
आता हे उत्तरायण आणि दक्षिणायन शब्द आहे हे भारताच्या दृष्टीने लिहिलेले आहे. आता भारताच्या दृष्टीने आहे म्हणजे भारतात जेव्हा उत्तरायण आहे त्यावेळेला ज्या ज्या प्रदेशात उत्तरायण असेल ते ते सगळे प्रदेश इथे धरायचे. मोक्ष, स्वर्ग इत्यादी पितृलोक हे फक्त भारतीयांकरता विधी आहे असं बिलकुल नाही. आता जो दक्षिणायन मार्ग या ठिकाणी दिसणार आहे तो पृथ्वीवरच्या दक्षिण गोलार्धाचा उत्तरायण असणार आहे. आणि म्हणून उत्तरायण दक्षिणायन याचा अर्थ सूर्य आपल्याशी किती सन्मुख आहे यावर ठरणार आहे. आपण भारताच्या दृष्टीने बोलतो आहे. उत्तरायण ह्या 6 महिन्याच्या अभिमानी देवतेच्या टप्प्यावर तो येऊन पोहोचतो. पुढे संवत्सर देवतेपर्यंत जातो. यानंतर आदित्यापर्यंत जातो. तिथून चंद्रलोकी जातो. आणि चंद्रलोक हा दोन्ही मार्गातला सामान्य टप्पा आहे. चंद्रलोक याला सोमराजाचा लोक म्हणतात, याला स्वर्ग म्हणतात, जिथे अप्सरा आहेत, गंधर्वाचं गाणं आहे, यक्ष किन्नर इत्यादी आहेत, नृत्य गायनादिक आहे, दिव्य भोग जिथे आहेत, अमृत हेच ज्या ठिकाणी प्राशन करायला मिळतं आहे, अशा त्या वास्तव्याच्या स्थानाला स्वर्ग वा चंद्रलोक असं नाव आहे. तिथून पुढे चंद्रलोकापासून शेवटचा टप्पा विद्युत हा आहे. विद्युत लोकापर्यंत जेव्हा हा जीव जाऊन पोहोचेल उपासकाचा त्यावेळेला अमानव म्हणजे मृत्यूलोकीचा कोणताही प्राणी नसलेला असा एक प्राणी त्या ठिकाणी येतो. आणि त्या विद्युत लोकापासून त्याला तो अमानव मनुष्य जो कोण असेल, मनुष्य म्हटला की मानवच अर्थ होतो, पण आता हे एक सामान्य नाव म्हणून मी वापरलं, असा एक तिथे कोणी प्राणी उपस्थित होईल जो अमानवी असेल, म्हणजे ह्या लोकातला तो नसणार, तो दिव्य लोकाहून येतो आणि ह्या उपासकाला तो घेऊन जातो. आणि तो कुठपर्यंत त्याला घेऊन जातो? तो सत्यलोकाला घेऊन जातो. सत्यलोकात हिरण्यगर्भाच्या वा विधात्याच्या स्वाधीन त्याला करून दिलं की संपलं. प्रत्येक देवता प्रकाश संदर्भामधली आहे असं आपल्याला लक्षात येईल. जे सकाम कर्मे करणारे, मग हा उल्लेख झाला होता, सकाम कर्मे करणारे सगुणोपासक जे आहेत असे दक्षिणायन मार्गाने निघणार आहेत. आणि त्यांना बघा सगळे अंधाराचे टप्पे गाठावे लागणार आहेत. आणि असं करीत करीत हे सगळे कर्मठ इष्टापूर्त दत्त कर्मे करणारे. इष्टकर्मे म्हणजे यज्ञ यागादिक, आपूर्त कर्मे म्हणजे विहिरी, तलाव, झाडं, रस्ते इत्यादी करणारे. आता लक्षात ठेवा, ज्यांनी तळे बांधले, रस्ते केले, ज्यांनी काही धर्मशाळा बांधल्या, दवाखाने काढले वगैरे वगैरे ज्यांनी केलं, ही आपूर्त कर्मे केली आहेत, यांना काय फल मिळतं? तर स्वर्गलोक मिळतो. ते दक्षिणायन मार्गाचे अधिकारी होतात. त्यांची गाडी त्याच रोडने जाते, हे लक्षात ठेवा. बाकीच्या मार्गावर त्यांना बंदी आहे. आणि याप्रमाणे हे जातात. ते रात्रीच्या अभिमानी देवतेची गाठ आहे. पुढे कृष्ण पक्षाची आहे. दक्षिणायनाचे 6 महिने आहेत. तिथून पितृलोक आहे आणि आकाशाच्या माध्यमातून ते चंद्रमंडलात चंद्रलोकी पोहोचतात. हाच स्वर्गलोक आहे. स्वर्गाची जी कल्पना आहे ती त्या चंद्रापर्यंत आहे. इथून पुढे यांना तिकीट मिळालेलं नाही. आणि त्या बाकीच्यांना मिळालंय म्हणून ते विद्युत पर्यंत गेले. विद्युत पर्यंतचं तिकीट काढणे उपासकाच्या हाती आहे. तिथून फ्री आहे पुढे, कारण तो अमानव पुरुष येतो आणि यांना घेऊन जातो. तो त्याची कार घेऊन येतो. ते जसं त्या उत्तर भारतामध्ये बद्री केदारच्या यात्रेला जायचं ना, म्हणजे आपल्या इकडच्या गाड्या त्या रोडवर चालत नाही, त्या गढवाल निगमच्या गाड्या घ्याव्या लागतात. तसं आहे विद्युत लोकानंतर इथलं काही चालत नाही पुढे. आणि याप्रमाणे हे 2 मार्ग आहेत. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, हे स्वर्गी पोहोचणाऱ्यांची गती आहे. त्यांना पुण्य असेपर्यंत तिथे राहायची परवानगी आहे. त्यानंतर त्यांना यावं वाटत नाही परत. एकदा अमेरिकेत गेलं की पुन्हा परत यावं नाही वाटत इकडे.
पण तिथलं कायदाच असा झाला की आता यांना हाकलूनच द्यायचे, येणं भाग पडेल. यांचं पुण्य संपलं आहे. पुण्याची मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अशी ज्ञानोबांनी या क्षीणे पुण्यवरची ओवी लिहिलेली आहे. हे तिथे पुण्य संपल्यावर यांना तिथे कोणी विचारित नाही. 9व्या अध्यायातल्या ह्या श्लोकावरच्या माऊलीच्या ओव्या अवश्य वाचा, म्हणजे स्वर्गाविषयीची घृणा निर्माण होईल. हे सगळे मार्ग, ह्या सगळ्या उपासना, त्यांची फले इतका बारकायाने ह्या श्रुतीनी एवढी गाऊन गाऊन सांगण्याचं काय प्रयोजन आहे. या संपूर्ण ऐहिकाच्या विषयी विरक्ती उत्पन्न व्हावी एवढा एकच हेतू आहे. आणि ही विरक्ती निर्माण करून देणे 5 अध्यायाची कामगिरी आहे. आणि यानंतर 6व्या अध्यायात पुढे लवकरच आता आपला प्रवेश होणार आहे. दक्षिणायन मार्गाने स्वर्गलोकी गेलेले परत येतात. परत येताना उलट क्रमाने तीच सगळी स्टेशने त्यांना लागतात. शेवटचं स्टेशन मृत्यूलोक आहे. तो उलट क्रमही इथे लिहिलेला आहे, आपण ते वाचू शकता. त्याचं आकलन सहजपणे होणार आहे. पुढे अश्वपती आणि 5 आणखीन भाग्यवंत पुरुष आहेत, यांच्या संवादाचा विषय आहे. आणि त्या संवादामधले प्रश्नही मोठे छान मार्मिक आहेत. त्यांची उत्तरेही त्याहून उत्तम प्रकारची आहेत. आमचा आत्मा कोण आहे, ब्रह्म काय आहे, हे 2 महत्वाचे प्रश्न संवादामध्ये चर्चेला आलेले आहेत. आणि त्याच्या उत्तरामध्ये वैश्वानर उपासना एक शिकवली आहे. आणि याप्रमाणे 5व्या अध्यायामध्ये वैश्वानर उपासना सांगून अग्निहोत्राचा पूर्ण विधी कथन करून त्याचं फल सुचवून सर्व उपासना, सर्व ऐहिक आणि नाशिवंत असणारं स्वर्ग हे फल, या सर्वांच्या विषयी विरक्ती उत्पन्न व्हावी एवढ्या शुभ कामनेसह श्रुतीने उपासना कांड या ठिकाणी संपवलेलं आहे. तेव्हा ही विरक्ती आपण निर्माण करून घ्यावी. पण सोडून देण्याने विरक्ती येत नाही हे लक्षात ठेवायचं. ते करून विरक्त व्हायचं असतंय. कंटाळा करून मी हे करीत नाही, हे बहुत पुण्याचा परिणाम म्हणून ज्याचा उपजत विवेक जागृत आहे त्याने करावं. बाकीच्यांनी हे करून त्यागावं. यात तथ्य नाही म्हणून त्यागावं. सामान्य प्रजा आणि विवेकी प्रजा यांच्यातला मी एका उदाहरणाने फरक सांगते आणि हा अध्याय या ठिकाणी संपवते. आपल्या बहुतेकांना, इथे आलेल्यांना नव्हे, जगातल्या बहुतेकांना सिनेमा पाहावा असं फार वाटतं. आणि अगदी तो पाहण्याच्या याने कासाविशी झालेले लोक तिकीट काढतात. सहजासहजी नाही मिळाले तर पैसे जास्त भरून काढतात, पण सिनेमा पाहतात, धडपडून पाहतात. पहिल्या 3 वाजताचं तिकीट नाही तर 6 वाजताचं, 6चं नाही तर 10 वाजताचं. ते नसेल तर फारच गर्दीचे जर सिनेमे असले ना तर ते रात्री 1 वाजता पुन्हा एक शो सुरू होतो. पण ते कुठलं तरी तिकीट मिळवायचं आणि पाहायचं. ते तिकिटाच्या रांगेत उभं राहिल्या पाहिजे. ते वेळाचं संधान जमलं नाही म्हणून यांना योग्य वेळेला भोजनही मिळत नाही. धडपड करून तो सिनेमा पाहतात, जागरण करतात आणि घरी आल्यावर म्हणतात लेकाचा फडतूसच होता. ज्यांना पाहिल्यानंतर 3 तास भोग भोगल्यानंतरच कळतं फडतूस आहे, हे सगळे उपासनेचे अधिकारी आहेत. आणि त्यांनी ती करून सोडावी. आता तो पुन्हा काही त्या सिनेमाला जाणार नाही. आणि त्याच्या घरातला दुसरा म्हणेल की बाबा तुम्ही काल गेले, आज मी जातो. जेटा अगदीच फडतूस आहे, तू काही जाऊ नको. आता भोगल्यावरच कळतं ही अविवेकी दशा आहे. आणि विचारवंत एक सिनेमा पाहूनच ठरवतो की सिनेमात आता याहून वेगळं काही असणार नाही.
आणि जे मी एकदा पाहिलं आहे त्यात तथ्य नाही हे मला समजलं आहे. तिथून पुढे सगळे तसेच तथ्यहीन असणार आहे. म्हणून या भोगामधून मी एकदाच भोगून विटलो आहे आणि आता यद हरेव विरजेत यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत या श्रुतीप्रमाणे तो विरक्त होतो आणि ब्रह्मज्ञानाच्या मार्गाला लागतो. इति उपासना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.